हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, याचा भाग 2. वाचनाची आवड मला लहानपणापासून होती. घरी सर्व भावंडात मी सर्वांची ताई होते. माझ्या बरोबरीचं कोणी नव्हतं, त्यामुळे मन मोकळं करायला परमेश्वराशी संवाद करायचा, नाहीतर वाचन करायचं. वाचनात ऐतिहासिक कादंबऱ्या बऱ्याच आल्या. त्यातही त्यातील वर्णन वगळून फक्त घटनांवर भर असे. त्यामुळे लालित्यपूर्ण अलंकारिक भाषा, कल्पनाविलास हे माझ्या लेखनात फारसे कधी आले नाहीत. जे जसं घडलं, पाहिलं अथवा चिंतन झालं ते जसंच्या तसं कागदावर उतरायचं. मुद्दाम भाषा घडवायची, अभ्यासायची असा प्रयत्न कधी करावा असं वाटलं नाही. वयाची 15 वर्ष अशा वाचनात गेल्यावर पुढे मात्र हे वाचन थांबलं आणि निरनिराळ्या विषयांची माहिती ज्यातून मिळेल अशी मराठी इंग्रजी पुस्तकं खूप वाचली, त्याची टिपणं घेतली. त्यातून समाजाला उपयुक्त असं लेखन घडलं. BA MA साठी विषय निवडतानाही मी बरेच विषय वाचून मग विषय निवडले. जिज्ञासू वृत्ती असल्यानं अनेक विषयांची आपल्याला माहिती असावी या दृष्टिकोनातून वाचन होत असे. उगीच वेळ घालवायचा म्हणून वाचन कधीच घडलं नाही, कारण मला आहे तो वेळच पुरत नव्हता. जे लेखन करायचं त्या विषयाला पूरक असं वाचन. पुढे BA MAच्या निमित्तानं नामदेवांची गाथा अभ्यासली. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ हातात आला आणि इतर वाचनातील गोडी संपली. 1973 नंतर भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध हे अद्वैत परग्रंथ हातात आले. त्याआधी 4-5 वर्ष ज्ञानेश्वरी वाचली, पण फारशी कळली नाही. परीक्षेचा विषय म्हणून ज्ञानेश्वरीवरची काही प्रवचनं ऐकली, टिपणंही घेतली, पण ज्ञानेश्वरीचा आपल्या जीवनाशी संबंध काय हे सांगणारं कुणी भेटलं नाही. त्यामुळे त्यात प्रथम गोडी वाटली नाही. परंतु जेव्हा सद्गुरू भेटले आणि त्यांनी सांगितलेली साधना सुरू झाली, तेव्हा साधनेत येणाऱ्या अनुभवांच्या आधारे या ग्रंथातील लक्ष्यार्थ हळूहळू ध्यानी येऊ लागला. आमच्या घरात सर्वांनाच लहानपणापासून व्यायामाची आवड होती. सकाळी बरोबर 6 वाजता सर्वच मुलं आप्पांनी हाक मारली की चटकन अंथरुणातून बाहेर पडत. देहशुद्धी, स्नान करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं देवघरात ओळीनं साष्टांग नमस्कार घालत. 12 नमस्कारापासून वाढवत 70-80 पर्यंत जसा वेळ असेल त्याप्रमाणे प्रत्येकजण नमस्कार घालत असे. नंतर ठरलेलं खाणं. दररोज नवीन प्रकारने दुधाची दशमी, दही चटणी, दूध. नंतर शाळा, अभ्यास. संध्याकाळी शाळा सुटल्यावर 2 तास मोकळ्या मैदानावर घाम येई तो खेळ. नंतर घरी येऊन हातपाय धुवून देवापुढे स्तोत्र म्हणणे, देवाला आणि वडील मंडळींना नमस्कार. ठीक 8 वाजता आप्पा क्लबमधून परत आल्यावर सर्वांचं एकत्र भोजन. 9 वाजता सर्वजण झोपायला जात. डॉक्टरी व्यवसाय असूनही आप्पांचे सर्व कार्यक्रम आखीव रेखीव असत. सर्वांनी तसंच राहावं, सर्व कार्यक्रम घड्याळाप्रमाणे चालावे अशी त्यांची इच्छा असे. मला आठवतं, आमची वेळापत्रकं देखील दरवर्षाच्या प्रारंभी ते आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहून देत आणि न बोलता प्रत्येकाच्या दिनक्रमाकडे लक्ष ठेवीत. आईचंही दिवसभर प्रत्येकाकडे लक्ष असे. सुट्टीच्या दिवशी आणि दिवाळीच्या मे महिन्याच्या सुट्टीत तर आमच्या खेळाला उधाण येई. आम्ही घरी 7-8 जण होतो. शेजारी डॉक्टरांची मुलं, अशी 12-14 मुलं सगळे एकत्र जमून धावपळीचे खेळ खेळायचे. विटीदांडू, गोट्या, चोर शिपाई, शिवाजी महाराज आणि मावळे, आंब्याच्या करंडीच्या ढाली
आणि गुलमोहराच्या शेंगांच्या तलवारी घेऊन लढाई चाले. बैठे खेळ फारसे कधी खेळलो नाही. उन्हाळ्यात 110 अंश फॅरनहाईट उष्णतामान असे, म्हणून वडील मंडळींच्या धाकानं दुपारचा वेळ घरी बसायचं. पण शक्यतो दर रविवारी सर्वच मंडळी दुपारी विहिरीवर पोहायला जात असो. 2 तास पाण्यात डुंबायचं, मोटेवरून उड्या मारायच्या, खूप दमून परत यायचं. आप्पा, आई सर्वच जण बरोबर असल्यानं खूपच मजा येई. वनिता मंडळात येणाऱ्या मुलींना पोहायला शिकवण्याच्या निमित्तानं इतर वारीही पोहायला जायचं. गावापासून मैलभर दूर अंतरावर असलेल्या मळ्यातील विहिरीवर पोहायला जावं लागे. त्यामुळे दोन्ही वेळेला चालत जायचं. आता ते दिवस नुसते आठवले तरी आनंद वाटतो. हॉस्पिटलच्या आवारात बंगला, मोकळी जागा भरपूर. त्यामुळे मुलींना सायकल शिकवण्याचं काम दुपारच्या वेळेला चालायचं. थोडक्यात संपूर्ण दिवस असे काही उद्योग चालत की आळसायला, लोळत पडायला वेळच नव्हता आणि तशी इच्छाही नसायची. आज वयाची 75 जवळ आली तरी उगीच लोळत पडून वेळ घालवावा असं वाटत नाही. कॉलेजच्या जीवनात 2-3 मैल अंतरावरील कॉलेजात चालत अगर सायकलवरून जायचं आणि संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर 2 तास रिंग टेनिस मॅचेस हा व्यायाम. आज इथेच थांबूया. यानंतरचा 3रा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.